नमस्कार सर्वांना, उत्तुंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण 10 ऑक्टोबर 2025चा नवीन म्हणजे 2 दिवसाच्या अगोदरचाच हा 10 ऑक्टोबर 2025 2 दिवसाच्या आधीचा JR पाहत आहोत। तर या JR मध्ये दिलेला आहे की अंगणवाडी सेविका जे आहे ते त्यांचं 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अंतर्गत भरतीमधून ते मुख्य सेविका होतात, सुपरवायझर होतात। त्याच्यामध्ये काही अटी होते, ते अटी आता शिथिल करण्यात आलेला आहे। त्या संदर्भातला हा नवीन JR आहे। तर तो कुठल्या अटी शिथिल करण्यात आलेला आहे त्याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर माहिती पाहण्यापूर्वी सर्व ताईंना विनंती आहे की चॅनलवर नवीन असणारे सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या। सबस्क्राइब करण्याचा मुख्य उद्देश कायम हाच असतो की कुठल्याही नवीन आणि महत्त्वाच्या माहितीच्या संदर्भातले व्हिडिओ बनवले की त्याचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळते। तर सबस्क्राइब नक्की करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमचा एक लाईक असतो म्हणजे माझा उत्साह असतो, माझ्या उत्साहासाठी तुमचा लाईक असणं आवश्यक आहे। तर नक्की लाईक करून घ्या। तर पाहूया या आजच्या JR मध्ये काय काय माहिती आहे ते दिलेलं आहे ते। तर तुम्ही ते पाहू शकता। अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका म्हणजे पर्यवेक्षिका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीने नियुक्ती करताना संगणक अर्हता प्रमाणपत्र व मराठी हिंदी भाषा प्रमाणपत्र सादर करण्याकरिता अटी शिथिल करण्याबाबतचा हा JR आहे। जे की अंतर्गत भरती करत असताना जे संगणक अर्हता प्रमाणपत्र होता त्याची प्रमाणपत्र आवश्यक होती। संगणक अर्हता प्रमाणपत्राची अट होती, तो आवश्यक होती, कंपल्सरी होती आणि मराठी आणि हिंदी भाषेचं प्रमाणपत्र ही आवश्यक होती। आता तो तात्पुरता शिथिल करण्यात आलेला आहे, म्हणजे तो लागणार आहे कंपल्सरी ज्यावेळेस तुम्हाला जॉईनिंग होतो, ज्यावेळेस सुपरवायझर किंवा मुख्य सेविकेचे पदोन्नती होते त्यानंतर काही वेळ दिलेला असतो, काही कालावधी दिलेला असतो। त्या कालावधीमध्ये ती सर्टिफिकेट ती प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे। अशा प्रकारे शिथिल करण्यात आलेले आहे। तर इथे दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे। तुम्ही पाहू शकता, दिनांक पण आपण पाहिलेले आहोत इथे 10 ऑक्टोबर 2025। तर पुढे पाहूया, संदर्भ दिलेला आहे, सामान्य प्रशासन विभाग पुढे दिनांक दिलेला आहे आणि सामान्य प्रशासन विभाग, महिला व बाल विकास विभाग, महिला व बाल विकास विभाग असे सर्व तुम्ही पाहू शकता इथे दिनांक वगैरे आणि प्रस्तावना दिलेला आहे। तुम्ही पाहू शकता, संदर्भ क्रमांक 3 अन्वये महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखाली एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदांचे सेवा प्रवेश नियम निश्चित करण्यात आले आहे। सदर सेवा प्रवेश नियमातील नियम क्रमांक 7 नुसार अंगणवाडी सेविका या मानधनी पदावरून मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे निवडीद्वारे नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आली आहे। तर संदर्भ क्रमांक अन्वये मर्यादित विभागीय परीक्षेचे नियम तयार करण्यात आले आहे। तर मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदाच्या दिनांक 4/6/2021 सेवा प्रवेश नियमातील नियम 11 नुसार सदर पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने हिंदी व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे अथवा सूट मिळवणे आवश्यक राहील। जर ही दिले इथं आपण आणखी एकदा वाचून घेऊया। 11 नुसार म्हणजे 4/6/2021 सेवा प्रवेश नियमातील नियम 11 नुसार सदर पदावर नियुक्ती होणाऱ्या व्यक्तीने हिंदी व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे अथवा सूट मिळवणे आवश्यक आहे। तसेच नियम क्रमांक 12 नुसार सदर पदावर नियुक्ती होणाऱ्या व्यक्तीने संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण करणे अथवा त्यातून सूट मिळवणे आवश्यक राहील असे नमूद आहे। तर दोन्ही भाषा परीक्षा उत्तीर्ण केलेल्या नसल्यास तसे संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण नसल्यास नियमित विहित केलेल्या मुदतीत त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे, अन्यथा वेतनवाढ व वरिष्ठ पदावर पदोन्नती अनुज्ञेय राहणार नाही। तर पुढे आहे, मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर निवडीद्वारे नियुक्ती होणाऱ्या अंगणवाडी सेविका या मानधनी पदावर येत असल्याने त्यांची वरील अर्हता धारण करण्याची शक्यता कमी असल्याने या पात्रतेच्या अटीनुसार शिथिल करण्याची बाबत शासनाच्या विचाराधीन होते। तर पुढे शासन निर्णय काय आहे पाहूया। अंगणवाडी सेविका या मानधनी पदावरून मुख्य सेविका पर्यवेक्षिका पदावर मर्यादित विभागीय परीक्षाद्वारे निवडीद्वारे नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांना
निवडीद्वारे पदोन्नतीच्या म्हणजे मुख्य सेविका परिवीक्षिका या पदावर रुजू झाल्याच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत संगणक अर्हता। तुम्ही पाहू शकता मी मागाशी म्हणले त्याची काही मुदत दिलेली आहे। शिथिल म्हणजे पूर्ण हे केलेलं नाहीये, काही मुदत दिलेली असते की ज्यावेळेस त्यांची निवड होते त्यांना निवड झाल्यानंतर काही मुदत दिलेली असते की त्या मुदतीमध्ये ते सर्टिफिकेट ते प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असतो। तर 2 वर्षाच्या आत संगणक अर्हता प्रमाणपत्र व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील। तसेच हिंदी भाषा परीक्षा 3 वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील। या अटीच्या अधीन राहून त्यांना अर्ज करण्याची परवानगी देण्यात येत आहे। तर याबाबत मर्यादित विभागीय परीक्षा नियमावली आवश्यकतेत बदल यथावकाश करण्यात येतील। तर असे दिलेले आहे। तर आपण पाहिलेले आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये जो नवीन म्हणजे संगणक अर्हता प्रमाणपत्र आणि मराठी आणि हिंदी भाषा प्रमाणपत्र अशा प्रकारची माहिती जी आहे तो सध्या शिथिल करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे आपण आजच्या नवीन GR मध्ये माहिती पाहिलेली आहोत। तर ज्या ताईंनी नवीन आहेत, ज्या अंगणवाडी ताई आहेत, ज्या अंतर्गत भरतीतून पात्र आहेत, त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता। अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ मी चॅनलच्या माध्यमातून देत असते, त्याची माहिती देत असते। तर चॅनलवर नवीन असणारे सर्वांना विनंती की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। इतर ताईंना जास्तीत जास्त ताईंना शेअर करा आणि या चॅनलवरती कायम सुपरवायझरच्या अंगणवाडी परिवीक्षकाचे बरेच म्हणजे परीक्षेसंबंधीचे जसे की कुठला प्रश्न वगैरे काय तयारी करायची त्याची सर्वात जास्तीत जास्त माहिती या चॅनलच्या माध्यमातून दिली जाते। तर चॅनलवर नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑन नोटिफिकेशनला ऑन करून घ्या। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद।